सर्वांचे मराठी विज्ञान परिषद सोलापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या फन इन सायन्स ऍक्टिव्हिटी या कार्यक्रमात स्वागत करते। तसेच इथे ऑफलाईनच्या माध्यमात उपस्थित असलेले सर्व विज्ञानप्रेमी शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थी यांचेही मी स्वागत करते। तर आज या ठिकाणी युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्याला विज्ञानप्रेमी विज्ञान तज्ञ श्री गंभीर सर हे प्रेशर या विषयावर विविध प्रयोग करून दाखवणार आहेत। तसेच आपल्याला या प्रयोगाच्या माध्यमातून आपले जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर करणार आहेत। तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी। यस मित्रांनो, आपण शाळेमध्ये सायन्स शिकवणारे शिकवतायत, आपण शिकतो। म्हणजे काय करतोय आपण? सायन्सची जी काही पुस्तकं आहेत, टेक्स्ट बुक्स आहेत, त्याच्यामध्ये जे जे काही लिहिलेलं आहे, छापलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आपले सर शिकवतात, सर मॅडम जे असतील ते। नंतर तेच आपण अभ्यास म्हणून घरी वाचतो आणि एक्झाममध्ये जे जे काय प्रश्न विचारलेले असतील त्याची उत्तरं देऊन काय 99 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 100 वगैरे। खरंच आपण सायन्स शिकलेला असतो का नाही त्याच्यातून हे आपल्याला कळत नाही। आपल्यालाही वाटतं 99 आउट ऑफ 100 आणि आपल्या पेरेंट्सना पण वाटतं 99 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 100। वा वा, खूप आहे। सायन्स शिकलं कशाला म्हणायचं की आपण जे काही शिकलेलं आहे त्याचा जे छापलेलं नव्हतं पुस्तकात वगैरे अशा सिच्युएशन मध्ये ते काय प्रॉब्लेम म्हणजे अगदी अवघड काहीतरी असलं पाहिजे असं नाही, काहीतरी इंटरेस्टिंग पण असू शकतं। पण ते विचारू वाटते काय बरोबर आहे, असं कसं काय होईल असं वाटतं। ते तसं का होत आहे याचं उत्तर कमीत कमी एक अंदाज तरी, गॅस तरी, मग तो दुसऱ्या कोणाला विचारून माझं बरोबर आहे का नाही कळतात। पण ते जर केलंच नाही कधी, आपण नुसतंच पोएम कविता पाठ केल्यासारख्या पुस्तकातलं सगळं पाठ करून ठेवलं आणि परीक्षेमध्ये क्वेश्चनचे आन्सर्स लिहित राहिलो तर नंतर मोठं झाल्यावर लक्षात येतं की आपण सायन्स शिकतोच नाही। सायन्स, रीडिंग सायन्स म्हणजे वाचायचं, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरचा असेल, टेक्स्टबुक मधला असेल, मॅगझिन मधला असेल, हा एक प्रकार आहे। आणि इंग्रजीमध्ये डुईंग सायन्स, डुईंग म्हणजे हाताने काहीतरी असं वस्तू बनवणं नव्हे। डुईंग सायन्स म्हणजे आपल्याला जे माहिती आहे त्याचा उपयोग करून काहीतरी कालपर्यंत माहीत नव्हतं ते आज माहिती व्हायला लागलं। खरं काय आहे, आपल्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात जन्माला आल्यापासून सायंटिस्ट असतोच, आपण त्या सायंटिस्टला कामच करायला देत नाही कधी। तर आज आत्ता काय करणार आहे आपण? काय नाही, आता मॅडमनी सांगितलं तसं प्रेशर शिकलाय शाळेमध्ये। प्रेशर म्हणजे काय, तो मोजायचा कसा, त्याचे युनिट काय वगैरे वगैरे। आपल्याला अशा काही गोष्टी करता येतात का की ज्याच्यामध्ये आपल्याला जे कळलेलं आहे त्याचा उपयोग करून काहीतरी नवीन गंमत। म्हणून आत्ता पुस्तकही विसरायचं, प्रेशरचा चॅप्टरही विसरायचा, सगळं बाहेर काहीतरी गंमत करूया आपण। आणि ती गंमत करता करता काही गोष्टी आपल्या लक्षात येतात का? मला असं सांगा, तुमच्यापैकी आत्तापर्यंत कधीही फुगा फुगावू देणार नाहीये असं कोण कोण आहे? प्रत्येकाने फुगवलाय, पण फुडले, काही फुगवता फुडले, काही फुगवून नंतर फुगले, बरं ना? प्रत्येकाला फुगा फुगवता येतो।
व्हेरी गुड, चांगली गोष्ट. तर फुगा फुगवताना तो फुगा चांगला आहे का नाही ऑलरेडी त्याला रोग पडलेला आहे कुठं ते पहिले बघायलाच लागतं आपल्याला. मी सगळे तपासून आणले तरी तुमच्या तुम्ही तपासलेले जास्त चांगले. ठीक आहे. फक्त नंतरचा वेळ वाचवायसाठी मी काही गोष्टी आधीच करून हा फुगा प्लास्टिक नळी आहे तिच्या टोकाला बांधलाय. या नळीला एक बांधला, या नळीला एक बांधला. सगळीकडे ये कुठलाही एखादा फुगा फुगव म्हणजे तो पंक्चर नाही आहे ना हे चेक करायचं आहे आपल्याला. कुठलाही केवढा इकडे 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 हा असा माझ्या बाजूला असला की बराच. मी सुरुवातीलाच विचारलं की फुगा फुगवता येत नाही असं तुमच्यातलं कुणी आहे का? सगळ्यांना येतोय म्हणा. पडायचं नाही आता. काय कुठं हवा जात नाही त्याची म्हणजे पंक्चर नाही. दुसरा नाही. व्हेरी म्हणजे दोन्ही फुगे चांगले आपल्याला फुगे फुगवता पण येतात. अवघड काम सागरनीच काम केलंय तर दुसऱ्या कोणाला तरी हे बघूया. दोन्हीपैकी कुठलंही एक फुगा खाली तरी जरा माहिती इकडे तरी म्हणजे सगळ्यांना दिसत हा काय होत आहे इकडे. लाव लाव ताकद लाव. नाही फुगत. दुसरा पण तू बघ. हात खाली गेला. जेवण करून नाही का लाव फुल ताकद लाव. एवढासा फुगा फुगत नाही म्हणजे काय नाही. सागर तू बघून बघितलं तर चांगले पोहले होतेस. ठीक आहे. हा जर खाली आणि कुठला पण आहे नाही बघा. अरे आता तूच वर होता ना. तुमच्या दोघांकडे दिला तुम्ही नाही फुगत नाही फुगत म्हणाला. त्याला दिला तोही नाही फुगत म्हणाला. मी नुसतं हात धरून म्हटली हातात दिली तर लागले फुगायला बघे. आहेत का नाही मॅजिकल? काय केलं? वरच्या काय केलं. व्हेरी गुड. म्हणजे आपले डोळे उघडे. हा तर प्रत्येक वेळेला असंच करायचं. इथं काय होत आहे बारीक नजर ठेवायची. कुठली गोष्ट आपल्या नजरेतून सुटली नाही पाहिजे. चांगली गोष्ट हे बंद केलं आणि कितीही ताकद लावली काय होत नाही. आणि नुसतं हे ढिलं करून टाकलं तर लहान शेवटा पोरगा सुद्धा फुगवू शकेल. का होतायचं? तेच फुगे तीच नळी हवा भरणारे आपणच तेच उलट पहिल्यापेक्षा जास्त पुन्हा 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 जोर लावून ताकद भरून पण करतोय आणि फुगा फुगायला तयार. थोडस ढिलं केलं मी तर हाही फुगतोय नाही फुगतोय. का होतंय असं? बघ विचार करा.
पुस्तकात लिहिलं नाही आहे यातलं काही, त्याच्यामुळं कुठलं पान वगैरे काय आठवायचंच नाही. जे बघितलं आपण आणि आपल्याला काय वाटतंय जरा विचार करायला लागायचा. काय होतंय ते बघितलंय आपण. हे ढिलं असेल तर फुगा फुगायला अडचण नाही. हे लावलेलं असलं घट्ट तर कितीही जोर लावला ते फुगा फुगत नाही. का होत असेल असं? याला जे वाटतंय ते सांगून टाकायचं, कारण पुस्तकातलं नाहीच आहे. त्यामुळं राईट रॉंग काय प्रश्नच नाही. आपल्याला काय वाटलं ते सांगणार. ढिलं असेल तर फुगतंय, टाईट बसवलेलं असेल तर फुगत नाही. आपलं काम काय आहे, या नळीतून फुग्याच्या आत हवा ढकलायची. ती आपण करतोय. हवा आत गेली की फुगा फुगणारच आहे. ते होत नाही. असं का होत आहे? एकेकाने सांगायचं आपला आपला अंदाज. तुला काय वाटतंय? बाहेरचं हवा, बाहेरचं म्हणजे कुठलं? इकडची हवा आत गेली काय नाही गेली काय? मी तर आत घालायला लागलोच आहे की इकडून जातेच आहे की. असं करतो तेव्हा मी घालायला लागलोच आहे की. आतमध्ये हवा नाही. कशाच्या? फुग्याच्या आत का बाटलीच्या? बाटलीच्या आत हवा नाही. अरे बापरे, हे अवघड आहे. आता आहे का नाही? आतली बाहेर गेली का? नाही गेली. मी झाकण लावलं, आतली बाहेरच गेली नाही, तर आता आत हवा नाही कसं काय म्हणतोय आपण? कुठलीही वस्तू अशी उघडी ठेवली की बाहेर जशी हवा आहे तशी याच्या आत असणारच आहे. हा, साधा एक काम कर ना, अशी कुठलीही बाटली, भांड, पेला, काही हे घरातलं आंघोळ करायला गेलास ना उद्या, त्याचं धर आणि मग त्याला असं पाण्यात घालून हळूहळू हळूहळू असं वाकडं कर. काय होतं? बुडबुडे येतात. का? त्याच्या आतमध्ये हवा असते. तुझ्या बाथरूम मधल्या ह्याच्यात हवा असते आणि इथं आम्ही असं धरलं तर ह्याच्यात हवा नाही. असं का ते? ह्याच्या आत हवा आहेच. हे मी घातलं याच्यात आणि फुगवायला लागलो तर फुगत नाहीये कुणीच. असं का होत असेल? ठीक आहे, पहिला आपला अंदाज काहीतरी गडबड झाली. दुसरं काहीतरी अंदाज. अरे अर्ध्या रस्त्यावर आलो की आपण. या बाटलीत हवा आहे, ती बाहेर गेलेली नाही. हा, बाटली मग काय झालं? नाही गेली त्याला फुगायला स्पेस. शाबास. म्हणूनच म्हटलं अर्ध्या वाट्यावर आलोय आपण. की ह्या बाटलीत हवा आहे, त्या हवेला काहीतरी स्वतःचं प्रेशर आहे का नाही? सगळ्याच हवेला आहे. आपण इथं बसलोय, इथून आपल्या वर फार 40 किलोमीटर पर्यंत वरती सगळी हवा आहेच. जसं पोहताना विहिरीच्या तळापाशी गेलो तर वरच्या पाण्याचं पडतं की नाही प्रेशर, तसं दिसत नसते तर काय झालं, ह्या हवेचं प्रेशर आहेच. हे जेवढं प्रेशर आहे तेवढं आतमध्ये पण आहे. तीच हवा आहे ना आतमध्ये पण. आपण काय धडपडायला लागलोय? अजून आत हवा घालणार म्हणजे फुगा फुगणार. पण ती हवा आत जायला तिला जागाच नसली, किंवा उलट म्हणतो की ह्या आतल्या हवेचं जेवढं प्रेशर आहे ते प्रेशर फुग्यावर पण पडत आहे. मग बाहेरून जास्त हवा यायला लागली तर त्या प्रेशरमुळे काय होणार आहे? फुग्यावर लिमिट येणार आहे. याच्यापेक्षा नाही जास्तीची मावू शकणार. आणि जेव्हा आपण झाकण ढिलं करतो तेव्हा काय होतंय? हे ढिलं केल्यानंतर मी आत जी ढकलतोय तेवढी आतमध्ये गेली की या बाटलीतली हवा काय होत असणार आहे? ठीक आहे. हे हवा कुणीकडून कुणीकडे जाणार आपल्याला माहिती आहे. प्रेशरवरचे काही ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं त्या टीचरनी की नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जा. म्हणजे आत्ता फुगे आपल्या आपण का फुगत नाहीये? त्यांच्या आतमध्ये जी हवा आहे
ती आणि बाहेरची जी हवा आहे ती दोन्हीचं प्रेशर सारखंच आहे. कुठलं हाय पण नाहीये, कुठलं लो पण नाहीये. पण मी ज्या वेळेला हे ढिलं करतो आणि जोरात हाय प्रेशर तिकडून वाढवतो तेव्हा ती हवा आत जाते आणि त्याचा प्रेशर आतल्या हवेवर पडल्यावर ती रस्ता मिळेल तिकडून बाहेर जाणार. ठीक आहे. म्हणजे हे असं पूर्ण बंद असेल तर का फुगत नाही आहे ते कळत आहे. हे असं असल्यावर काय ते कळतं. ठीक आहे. आता या नळीची दोन्ही तोंड ओपन आहेत. इकडं मी काहीही बंद केलं नाही, सील केलं नाही, काही नाही. एरवी आपण कुठलाही फुगा असा फुगवला आणि त्याचं तोंड सोडलं तर काय होतं, आतली हवा निघून जाते. ही आतली हवा बाहेर येतच नाही. इकडं उघडं असताना सुद्धा आतली हवा बाहेर येत नाहीये. कोणीतरी काढून देईल का? या हिरव्या फुग्यामध्ये जी हवा गेलेली आहे ना ती काढून घ्यायची. येत आहे, तू ये बघ कुठल्या नळीला तो बांधलाय बघ आणि त्यातली हवा काढून घ्यायची आहे आपल्याला. कशी काढून घ्यायची? काढून घ्यायची आहे म्हणतो, सोडून द्यायची आहे म्हणत नाही. काढून द्यायची. काय करता येईल? नाही, काढून घ्यायची आहे, सोडून द्यायची नाही. असं आहे ना शब्दात काहीतरी फरक. त्याच्या आत ढकलायची होती तेव्हा काय केलं होतं आपण? तोंडाने फूक मारली होती. मग त्याच्या आतली काढून घ्यायची असेल तर काय करायला लागेल? कधी कोल्ड्रिंक प्यायला गेली होती का नाही? लस्सी वगैरे काय करते तेव्हा? हा, तोंडाने पिते. हो, पण तोंडाने पिण्यासाठी करते काय? ओढते. मग तेच कर की. कोणत्या नळीला लावला आहे तो हिरवा? हा, ते काढून. येत नाही. कसं शक्य आहे? काढून घे बघू. बघ, कोल्ड्रिंक पिताना जशी ओढून घेते तशी ओढून घे ना. हा, बाहेर येत नाही. येत नाही आहे. दुसरं कोण? हा, चला या. हा, सगळ्यांना दिसू दे. हात खाली धरला ना तर सगळ्यांना काय होतंय ते कळतं. काय केलं होतं मी? पहिल्यांदा फुगा काय करणार आहे तू आता? हिरव्या फुग्यातली काढून घेणार. घे. आली आली आली. ते हसायला लागले की बाकीचे सगळे आहे. काय झालं? तुला दुसऱ्या फुग्यात कुणी भरायला सांगितली? ते गेलं सर, मी नाही टाकलं. तू नाही टाकलं? नाही. अरे, तू नाही टाकलं तरी कसं गेलं? ते गेलं ते काढून टाका. त्याच्यात भरलं परत. त्याच्यात भरलं काय? म्हणजे एखादं काढायला गेलं तर दुसऱ्यात भरलं, दुसऱ्यातलं काढायला गेलं तर पहिल्यात भरलं. निघत नाही असं दाबून केल्यावर. असं दाबून केल्यावर निघणारच नाही. त्याचा रस्ताच बंद करून टाकला त्या हव्याचा तर कुठून जाईल ती बाहेर?
माहिती आहे. दुसऱ्या कोणाला ट्राय करायचं आहे? मी त्याला काय सांगितलं होतं? मी हिरव्या फुग्यात हवा घालली, तो फुगला आहे आतमध्ये, त्यातली हवा काढून टाक, म्हणजे परत पहिलं बेस म्हणजे परत पहिल्यासारखा होईल. तो याच्यातली हवा काढायला गेला तर काय झालंय? याच्यात आपण न भरता हवा घुसली आहे. जाऊ दे, परत पहिल्या ते हिरव्यालाच मी मोठा करून टाकतो ना. गडबड आहे ना काहीतरी? का होत असेल असली गडबड? पहिले मगाशी एकाला फुगवायला गेलो तो आत फुगायला तयार नाही. आता एकाला फुगवून आत घातला, नको फुगू म्हणायला लागलो तर तो थांबायला तयार नाही. त्याला थांबवायला गेलो तर दुसरा फुगायला लागला. असं का होत असेल? आहे का काहीतरी दाबाचा संबंध ह्याच्यात? मगाशी आपण काहीतरी एका प्रश्नाचं उत्तर शोधलं आपणच, ते पुस्तकात लिहिलेलं नव्हतं की का फुगत नाही आहे तो आत झाकण घट्ट लावलं तर. याचं उत्तर आपल्याला सापडलं होतं. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? आत्ता याच्या आत काय आहे सांगितलं तुम्ही? हवा. हवा. हवा आहे म्हणजे तिला काही ना काहीतरी दाब आहे. आता मी हे आत घातलं, एक फुगा फुगवला थोडा, काय झालं? बाटलीतल्या हवेतलं थोडी हवा बाहेर गेली म्हणून जागा झाली. त्या जागेमुळं बाहेरची हवा शिरली, हा फुगा फुगला. ठीक आहे. आता ह्या बाटलीत जी हवा आहे त्या हवेचा या फुग्यावर काहीतरी दाब आहे. मी ह्याच्यातली हवा जर कमी केली, ओढून घेतली, तर आतला दाब वाढेल का कमी होईल? इक्वल कशाच्या? मी काढून घ्यायला लागलो ना. दाब वाढेल. असं केल्यानंतर आतली हवा जी कमी झाली आहे बाटलीतली, तेवढी जागा मोकळीच झाली ना परत. म्हणजे दाब वाढतो का कमी होतो? कमी होतो. माझा आतला दाब कमी झालाय, इकडच्या दाबात काही फरकच झाला नाही. याला आपण काही करूच शकत नाही, त्याचा आहे तेवढाच राहणार. मग आतमध्ये कमी दाब आहे आणि बाहेरचा दाब जास्त आहे. काय होईल? बाहेरची हवा आत जाणार आहे. कशाला घाबरून मी नाही घातलो म्हणायचं घाबरून? मी काय केलं? याच्या आत काहीतरी दाब आहे, त्यातली काढून घेतली म्हणजे आतला दाब काय केला मी? कमी केला. आत कोंबलं तर दाब वाढणार, काढून घेतलं तर कमी होणार. मग आतला दाब कमी झाला आणि इकडून रस्ता जर उघडा असला तर जास्त दाब जिकडं आहे तिकडून काय होणार आहे? हवा जाणार. कमी दाबाकडे जाणार. त्याच्यामुळं एकाला काहीतरी करायला गेलो एकातली हवा काढून घेतली तर दुसरा फुगणार, दुसऱ्यात अजून हवा कोंबली तर पहिला पुन्हा बारका होणार. हा खेळ कितीही वेळेला केला तर जोपर्यंत त्या फुग्याला भोग पडलेले नाही आणि इकडं कुठंतरी लिकेज राहिलेलं नाही तेव्हा असंच होतं. याच्यासाठी असलीच बाटली पाहिजे, हे असंच झाकण पाहिजे असं काही नाही. घरी गेल्यानंतर कुठली पण बाटली घ्या, शक्यतो घट्ट बसणारं झाकण असलेलं बरं आहे. का तर इकडं कुठंही थोडी केसा एवढी जरी गॅप राहिली ना तर ही बाहेरची हवा तिथून घुसते किंवा बाहेर येते आणि मग ही गंमत नाही आपल्याला बघायला मिळत. आपण तर बघितली आहे, पण अशी गंमत घरातल्या लोकांना, काय आपले भाऊ बहीण असतील, शेजारचे मित्र असतील, आई वडील असतील,
त्यांना करून दाखवू आणि त्यांना विचारूया, सांगा असं का होत आहे ते. असं करावं वाटतंय का नाही? पण ते झाल्यानंतर, ती गंमत झाल्यानंतर का होतंय ते सांगता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे? लक्षात काय काय ठेवायचं? नेहमीच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जा. हे खरं तर उलटं काम करणं फार सोपं असतं. असं का होतंय, असं का होतंय म्हटल्यावर असं काहीतरी आठवत बसण्यापेक्षा आपल्याला जे माहिती आहे ना ते उलटं वापरायला लागायचं. काय होत आहे एकदा नीट बघायचं. एकातली काढली तर दुसऱ्यात चलते, त्याच्यातली काढली तर पहिल्यात जाते. याचा अर्थ प्रत्येक वेळेला इकडून इकडं आतमध्ये जाते, इकडून इकडं आतमध्ये जाते आहे. म्हणजे आतला प्रेशर कमी आणि बाहेरचं प्रेशर जास्त. याच्याशिवाय जाणारच नाही आहे ती. मग आतलं प्रेशर कमी झालंय का खरंच? तर आपण काय करतोय त्याच्यातच उत्तर आहे की आपण काढून घ्यायला लागलो आतली हवा, म्हणजे आतलं प्रेशर काय झालेलं असणार? कमी झालेलंच असणार. ही आयडिया प्रत्येक ठिकाणी वापरायची, प्रत्येक ठिकाणी. की नुसतं हे असं का, याचं उत्तर कधी असं आपण सुचत नसतं. पण जे होत आहे ते केव्हा होऊ शकेल? असं झालं तर, असं झालं तर तसं होण्यासारखी स्थिती केली का आपण? तेव्हा तिथं आहे का? हे असं उलटं गेलं ना की काय दिसलं ते बघायचं. हे असं केव्हा होऊ शकतं तो विचार करायचा. आणि तसं इथं कशामुळं व्हायला लागलं आहे? झालं शास्त्रज्ञ याच्यापेक्षा काय वेगळं. प्रत्येक गोष्ट पुस्तकात लिहून ठेवली असली पाहिजे, छापून ठेवलेली असली पाहिजे, ती आम्ही पाठ करू आणि मग सांगू अशी गरज नसते. आत्ता आपण जे काही केलं यालाच म्हणायचं डुईंग सायन्स. की आपल्याला जे कळलेलं आहे, जे माहिती आहे त्याचं इथे ऍप्लिकेशन लावायला लागलो की हे काय जादूबिदू नाही आहे लक्षात येत. पण तसा विचार न करता नुसतं असंच बघत असलो आपण आणि यातली काढून घे, हा फुगला, त्याच्यात का भरली, मी नाही भरलो घाबरून म्हणायचं. असं करायची काहीच गरज नसते. की नीट डोळे उघडून बघायचं, पुन्हा एकदा करून बघायचं. आणि हे असं केव्हा होऊ शकतंय? आत बाहेरची हवा घुसायला लागली म्हणजे आतला दाब कमी झालाच नक्कीच. मग एका फुग्याला फुगवलं होतं तर दुसरा का फुगायला लागला? हे सगळी मिळून आतली जी हवा आहे ना, या फुग्यातली आणि बाटली, या सगळ्याचा मिळून जो दाब आहे तो किती आहे? तुम्ही कुठल्या पण एका फुग्यातली काढून घेतली तरी काय होणार? आतला दाब कमी होणार. ठीक आहे? मग ही गंमत पुन्हा एकदा करून बघायची आहे का कोणाला? या. कारण शेजारच्यानं, मित्रांना, आईवडिलांना दाखवायचे असं आपण ठरवलं ना. मग तसं दाखवायचं असेल तर आधी आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे का नाही? हा करू शकतो. कोण करणार? चल ये. काय करणार दाखव? दुसऱ्याला कोणाचंही तुझ्या दोस्तांना दाखवायचं आहे उद्या वर्गात. काय करशील? हे पहिले काय करायचं? हां, इकडे या तुझ्या दोस्तांना पण दिसू दे. हां, ठीक आहे. आता शाबास. आता इकडचं तोंड उघडं आहे, कुठंही आपण जागा बांधला नाही, काही केलं नाही तरी त्या फुग्यातली हवा बाहेर जात नाहीये. का जायला लागली रे? गेली. मी आत्ताच सांगितलं काय केलं तर जाणार. हे काही गोष्टी दिसायला एकदम सोप्या वाटतात, हा, पण आपण करायला लागल्यानंतर खरं कळतं काय आहे ते. बस चालली आहे. अरे मग जरा प्रॅक्टिस करायला लागेल ना तुला.
आता जात नाहीये, इकडे दरवाजा उघडा आहे तरी जात नाहीये. असं का? हे सगळ्यात पहिले. मगाशी आत घालायला लागलो तर फुगा फुगायला तयार नव्हता, आता फुगून बसला तर आतली हवा जायला तयार. ठीक आहे, जर जायला तयार नाही तर नाही, तुझी तू काढूनच घे तू भरलेली हवा. तू भरलेली काढून घे म्हणालो. कोणत्या नळीला बांधला येतो? हा, मग हात खाली ठेव म्हणजे कळतं. हा, लूज करू नको अरे सर. काढून घे म्हणतोय, तोंडाने हवा काढून घे. नाही हं? का नाही होत? आता एवढा वेळ आपण बघितलं, एवढी मजा होती आहे त्याची, आणि आता तो आला तर होत नाहीये. का नाही होत? त्याला कशी सांगितलं तसं डोळे उघडे ठेवून नीट बघायची प्रत्येक गोष्ट. तो फुगा जो बसलाय खाली जाऊन, इकडून फुगवलाय, काय झालंय, जिथं त्या नळीला बांधलाय तिथं असं फोल्ड झाल्यासारखं झालंय थोडं, म्हणजे नळीचं तोंड बंद केल्यासारखं झालंय तिथं. ठीक आहे, काही होणार नाही. म्हणजे आतमध्ये ठेवताना, बसवताना किंवा अगदी स्टार्टला फुगा बांधतानाच कुठं बांधायचा, केवढा फुगा वापरायचा, एवढा मोठा लांबच्या लांब घेतला तर तो आधीच खाली टाकलेला असेल. काय ट्रिक करायची अशा वेळेला? काही करायचं नाही. या नळीला सावकाश थोडंसं वर ओढलं तर काय होईल, फुग्याला आतमध्ये जागा मिळेल आणि फोल्ड होणार नाही आतल्यात. ठीक आहे, हे आता आता काढून घेऊ शकतो आपण. या लालमध्ये मी हवा भरली, ती काढून घेतली. लालमधली माझी भरलेली हवा मी काढून घेतली, तर हिरव्यानी काय केलंय, तो आपल्या पण फुगला. त्याच्यात आपण घातली आहे का हवा? नाही, ती काढून घेतो माझी नळी फोल्ड झाली आहे ना, गंमत काहीतरी. आणि तुम्हाला मी विचारलं असं का होत आहे, एकाचा दुसऱ्यावर काय इफेक्ट व्हायला लागला? नळी वर वाढल्यामुळे ते फोडून गेला. हा, नाही, आता ह्याचं उत्तर की एका फुग्याचा इफेक्ट दुसऱ्यावर का होतोय, की यातली काढून घेतली हवा तर तो फुगतोय, त्याच्यात भरली तर हा लहान होतोय. असं का होत आहे? प्रेशर काय सांगाल तुम्ही? प्रेशर कमी आतलं. कशाचं? बॉटलातलं. बॉटलातलं प्रेशर कमी असलं तर मग दोन्ही फुगे एकदमच फुगतील, है की नाही? की हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जाते आपण म्हणतोय ना, मग इकडं हाय, तुम्ही म्हणताय आतलं लो, दोन्ही फुगतील की एकदम. आता काय सांगितलं आपण, काय काय बोललो, की ह्या बॉटलमध्ये हवा आहे, त्या हवेचं प्रेशर ह्या बाहेरच्या हवेचं जे आहे तेवढंच आहे. एकामध्ये आपण हवा भरली थोडी आणि हे फिट केलं, हे सगळं मिळून त्या फुग्याची आतली आणि या बॉटलमधली हे मिळून प्रेशर कसं असणार, बाहेरच्या इतकं इक्वल. म्हणून इकडची तिकडेही जात नाही, तिकडची इकडेही जात नाही. आता आपण भरलेली हवा काढून घेतली तर आतली एअर काय झाली, कमी झाली. ती कमी झाली की काय होणार आहे, प्रेशर कमी होणार आहे. आतलं प्रेशर कमी झालं आणि हा रस्ता उघडा आहे, म्हणून इकडची हवा आत शिरणार आहे. म्हणजे आपण नाही भरली तरी ही जाणार, दुसरा फुगा फुगणार. यातली हवा आपण अजून वाढवली तर इथलं प्रेशर वाढणार, इथलं प्रेशर वाढणार, तर ते बाहेरून आलेली जी आहे ती परत बाहेर. ठीक आहे, हे प्रेशर आपल्याला कळलेलं असलं तर ही ट्रिक कायम वापरता येते. की एकदम असं कोणी असं करून असं का असं विचारलं तर उत्तर सापडत नसतं. पण काय होत आहे नीट बघितलं की ह्याच्यात हवा भरली तर त्यातली कमी होते आहे, त्याच्यात भरली तर यातली कमी होते आहे. म्हणजे सगळं मिळून प्रेशर आतलं जे आहे ते आहे तेवढं मेंटेन केलं जातं. जेव्हा जेव्हा आपण काढून घेतो एकीकडची
तेव्हा आतलं लो होत आहे, त्याची भरपाई करायसाठी इतकं सोपं काम आहे. म्हणून मी म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यात आपल्या सायंटिस्ट असतो, पण आपण त्याला कामाला लावत नाही. आणि प्रत्येक गोष्टीकडे असं जादूसारखं मजा आहे, विचित्र आहे असं म्हणून बघत बसतो. काही विचित्र नसतं. कशाचंही उत्तर आपल्याला आरामात सांगू शकतं. ठीक आहे. मगाशी याला मी म्हटलं होतं की उद्या आंघोळ करायच्या वेळेला असं भांडं घे आणि तिरकं करून बुडव, बुडबुडे येतील म्हणाला. दररोज आंघोळ करतोच ना आपण. काय करतो, जे काय मग तांब्या भांडे जे काय असेल ते पाण्यात बुडवतो, डोक्यावर उलटं केलं की काय होणार, कुठलं का भांडं वापरे ना त्याच्यात पाणी घेऊन तुम्ही असं उलटं केलं त्याला, त्यातलं पाणी बाहेर काढणार. ओके, बघूया आपण. हां, सर पॉज घेतो. ठीक आहे. तर पाण्याने भरलेलं भांडं उलटं केलं तर त्यातलं पाणी खाली सांडणार, हे माहिती. ही आत्ताचीच बाटली, आत्तासारखीच नळे, डूच आहे, 2 नळे आहेत, फुगा काढलाय आणि त्याच्याऐवजी एक प्लास्टिकची छोटीशी पिशवी याला बांधली आहे. ठीक आहे. तर मी काय करतो, बघा फुगाच असा घातला तसं ही पिशवी घालून हे झाकण लावलंय. आता ही बाटली मी उलट केली तर ह्याच्यातलं पाणी बाहेर सांडणार का नाही सांडणार? असं ठरवलंय का तुम्ही? एकाने म्हणायचं सांडणार, एकाने म्हणायचं नाही. मग तुमचं तुम्ही बघा काय. तुला सांडणार असं वाटतंय का? वाटतंय बरं, बाकीच्याला काय वाटतंय? त्या दोघांनी सांगितलं, बाकीचे सांडणार असं वाटणारे किती जण आहेत? हात वर करा. नाही सांडणार असं वाटणारे किती आहेत? हात वर करा. अरे सगळेच्या सगळेच की. आधी सांडणार म्हणणारा सुद्धा आता नाही सांडणार म्हणाला. का नाही सांगणार? अरे पण ते कॅपला ही एक नळीची आहे, तिच्या टोकाला काहीच बांधलं नाही आहे, पण ओपन आहे. हा, एकच नळी घातली त्याला हे बांधलं तर नाही. ठीक आहे. पण नाही गडबड काही नाही. बघा पुन्हा बघतो. ग्लास मधली हवा त्या कॅरीला चालते. जाऊन करून बघायचं. काळजी कुठली घ्यायची सांगतो. ही प्लास्टिक बॅग फार मोठी झाली तर काय उपयोग? ही लहान घ्यायची, आणि लहान घ्यायची म्हणजे लहान शोधायला जायचं काही काम नाही आहे. ही जी आहे ना, हिला थोडंसं काय रबर बँड, धागा वगैरे काही लावलं तरी पण कमी होतं.
ठीक आहे, बघूया कमी करू. फक्त मगासारखंच आतल्या नळीचं तोंड बंद नाही झालं पाहिजे, नाहीतर आपण बाहेरून एवढं करकचून बांधून टाकणार की हे असं झालं तर पुढं काहीच होणार नाही आहे. ठीक आहे. मोठी बाटली घ्या, मजा येते. का थांबताय? मी सिग्नल दिलं म्हणून? काय काय बघितलं याच्यात सांगा. व्हेरी गुड. हे आपण सुरुवातीलाच ठरवलं, काही मिस करायचं नाही, प्रत्येक गोष्ट बघायची. हे बूट्स ज्या वेळेला लावलं मी त्यावेळेला कॅरी बॅग कशी होती? अशी होती का? आता क्रम केलेली होती, सगळ्या असं चुरगाळून आत घातली होती. आणि आता मात्र ती आतमध्ये फुगली आहे. का फुगली? आतलं पाणी बाहेर आल्यामुळे त्याला स्पेस भेटतो. शाबास. आतलं पाणी बाहेर सुरुवातीला थोडं गेलं की स्पेस भेटली किंवा प्रेशर काय झालं त्या बॅगवरचं कमी झालं. मग बॅगवरचं प्रेशर कमी झाल्यामुळं या पाईपमधून हवा आत गेली. मग थांबलं का मध्येच? ठीक आहे की स्पेस व्हायला लागली आहे, चाललंय आतमध्ये, थांबलं का मध्ये? आणि पुन्हा असं सरळ केलं की पुन्हा चालू झालं व्हायला. त्याच्या आतलं पाणी बाहेरच पडलं नाही तर त्याला स्पेस भेटणार नाही. पण मुळामध्ये पाणी बाहेर का पडलं ह्याला उत्तर आपण काय दिलं की उलटं केल्यानंतर सुरुवातीला थोडंसं बाहेर पडलं, आतमध्ये स्पेस व्हायला लागली, बाहेरची हवा आत जायला लागली म्हणून. हे तुम्ही करून बघायचं. मगाशी म्हटलं तसंच कुठलीही बाटली घ्यायची, चांगलं टाईट बसेल असं झाकण, त्याला ही असली नळी कुठं मिळणार? अशी सहज मिळाली तर चांगलं आहे. हार्डवेअरच्या दुकानात अशी 1-1 फूटच्या याच्यावर सुद्धा मिळते. ठीक आहे. नाहीच मिळाली ना तर एक सोपी आयडिया अशी आहे, जवळपास हॉस्पिटल असेल ना, तिकडं ते सलाईनच्या बाटल्या वगैरे जे लावतात ना, तिथं जायचं. त्यांना म्हणायचं मला एक्सपेरिमेंटसाठी पाहिजे. त्याची निडल काढून घ्या तुमची, त्याची त्यांनी सुई काढून घेतली की मग राहतं काय? फक्त एक प्लास्टिकची बॉटल आणि त्याला लावलेली लांब नळी. कात्रीने पण कापता येते ती नळी. आपल्याला पाहिजे तेवढ्या लेन्सचे तुकडे करून घेता येते. त्याचा जेवढा साईज असेल त्याच्यापेक्षा थोडंसं लहानच होल करायचं, म्हणजे मग त्या आत घातल्यानंतर गॅप राहत नाही. राहू दे न राहू दे. मग अशी मी काय केलं बघितलं ना, ही अशी नळी घातली की मेणबत्ती पेटवायची आणि अशी धरायची की त्याच्यातून वॅक्सचे ड्रॉप पडायला लागतात ना, ते असे 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 सगळीकडे पडले की वरून सिलिंगच होतं. मेणबत्ती कोणाला मिळणार नाही आहे? सगळ्यांना मिळणार. आणि मेणबत्ती नाही मिळाली तर सोपी ट्रिक सांगू का? आई चपात्या करायला लागली ना घरात, तिथं जायचं आणि तिने ज्या आटा सगळ्या हे करून ठेवलेला असतं ना, त्यातला थोडा गोळा पळवून न्यायचा.
तो इथं वर ठेवायचा आणि असा 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 दाबून टाकायचा की एकदा सगळ्या काय बंद होतात. बाहेरच्या एअरला आत जायला जागा नाही, आतल्याला बाहेर यायला जागा नाही, म्हणजे हे झालंच एअर टाईट. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला ते प्लास्टर ऑफ पॅरिस पाहिजे, हे पाहिजे असले काय भानगड नसते. मग इकडच्या बंद करून झाल्या आणि इकडं राहिली गॅप तर तिथं पण लावायचं, नाही तर तिथं पण अशा एक्स्ट्रा ड्रॉप टाकायचे. ठीक आहे. मग कुठली पण बाटली वापरा, काय लोणच्याची असेल आणखीन कशाची असेल, मुख्य आपल्याला कळलं की कुठंही एअरला इकडून तिकडं जायला दुसरी जागा कुठं ठेवायची नाही आहे. एवढं कळलं की मग आपल्याला आयडिया सुचायला लागतं. ठीक आहे. मग ह्याचा प्रेशरशी संबंध होता का? होता. केव्हा कळला? ही गंमत करून बघितली, काय काय होतंय ते बघितलं आणि उलटा विचार चालू केला तेव्हा. असं का होत आहे म्हणलं तर आपण पुन्हा असंच बसलो असतो. पण आधी ही प्लास्टिक बॅग कशी होती, आता कशी आहे हे बघितल्यावर अरे ह्याच्या आत हवा शिरली आहे हे कळलं आपल्याला. ह्याच्या आत हवा शिरली म्हणजे ह्याच्या आतलं प्रेशर कमी झालेलं असणार आहे, म्हणून तर बाहेरची एअर आत गेली हे कळणार आहे आपल्याला. मग ह्याच्या आतलं प्रेशर कमी का झालं मग कळेल अरे ह्याच्या बाहेर पाणी होतं, त्यातलं काही पाणी इकडून बाहेर गेलं. मग मगाशी जशी आपण हवा काढून घेतली तेव्हा त्या फुग्यावरचं प्रेशर कमी झालं, तसंच आता इथलं पाणी कमी झाल्यामुळं प्रेशर कमी झालं आहे. ठीक आहे. अशा सोप्या 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 कितीतरी गमती करता येतात आणि त्या करत असताना आपल्याला खरं सायन्स कळायला. मग याच्यानंतर केव्हाही तुम्ही कुठे इंजिनियर व्हा, आणखीन काय व्हा, काहीतरी असा प्रॉब्लेम दिसला तर असं का होत आहे हे असलं काहीतरी करून बघितलेलं असलं ना तर आपल्यालाच कळायला लागतं अरे हा फॉल्ट आहे इथं, किंवा इथं अमुक एक व्हायला पाहिजे, थोडा फ्लो यायला पाहिजे, थांबायला पाहिजे, पुन्हा यायला पाहिजे, पुन्हा थांबायला पाहिजे. तर काय करावं हे असले खेळ करून बघितलेले असले की आपल्याला ट्रिक सुचते. अरे मी बघितलंय, माहिती आहे मला. ठीक आहे. प्रेशरचा धडा काढायचा आणि तिथले पॅरेग्राफ्स ओळीने नुसते वाचत बसायचे. 2दा रिव्हिजन केली, 3दा रिव्हिजन केली, त्याच्यातून काय होत नाही. त्याच्यातून फक्त परीक्षेत मार्क मिळतात. पण हे असले खेळ करत राहिलो आपण, दुसऱ्याला करून दाखवले आणि असं का होत आहे ते त्याला सांगायला लागलो की मग आपल्याला कळणारं सायन्स जे असतं ते खूप जास्त असतं. ठीक आहे. मग आता काही गोष्टी तुम्हाला अशा करून बघायला सांगणार. हां, सलाईनची ती लांब नळी जी असते तिचे पाहिजे तेवढे तुकडे करता येतात वगैरे सांगितलं आहे. मग एक अगदी साधं करायचं. कुठलंही एक भांडं घ्या, मी चित्र ग्लासचं काढतोय, काहीही चालेल, एक थोडंसं वर ठेवलंय उंच आणि एक खाली ठेवलं, याच्यात पाणी भरलं आणि आता म्हटलं तसं ही एक ट्यूब घेतली लांब, तिचं एक टोक ह्याच्या आत घातलं आणि दुसऱ्या टोकाने थोडीशी हवा काढून घेतली. काय होतं? या वरच्या भांड्याचं पाणी यायला लागतं. कुठं बघितलं असं? कितीतरी ठिकाणी बघितलंय, शेतात बघितलं असेल किंवा अगदी प्रत्येक वेळेला पाणीच असलं पाहिजे असं नाही. मोटरसायकल किंवा कार असेल त्याच्या पेट्रोल टाकीतलं थोडं पेट्रोल काढून घ्यायचं असलं दुसरं काही कामासाठी तर काय करायचं? अख्खी कार उलटी करायची. काय करायचं? त्याच्या आत अशी नळी घालायची आणि तोंडाने थोडस ओढून घ्यायचं. एकदा फ्लो सुरू झाला की चालूच राहणार. केव्हापर्यंत? संपेपर्यंत. नाही, मी थांबवलं नाही,
तसंच ठेवून दिलं तर कुठपर्यंत फ्लो चालू राहतो? त्या नळीच्या खाली निघून जाईल. करेक्ट. यातलं सगळंच्या सगळं तिकडं जाणार याची गॅरंटी नाही. कुठपर्यंत जाणार? गॅरंटेडली या नळीचं टोक ज्या लेवल पर्यंत आहे तिथपर्यंत जायचं थांबत नाही. तुम्ही मुद्दाम थांबवलं नाही, पण पुन्हा 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 आम्ही म्हणतोय सारखं की हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडून फ्लो जातो. आता इथं कुठं हाय प्रेशर आहे, कुठं लो प्रेशर आहे, कोणी केलेलं? मग कशामुळे लो झालं? कुणीकडे लो? या नळीत लो का या ग्लासमध्ये लो? कुठं लो? आता ही नळी जी आहे हिच्या आतमध्ये काय आहे? फक्त नळी कापली आणि घातली म्हणजे आतमध्ये काय आहे? हे आहे. ठीक आहे. थोडीशी हवा काढून घेतली मी, तोंडाने ओढून घेतली की मग या नळीच्या आतमध्ये जी हवा आहे तिचं प्रेशर काय होणार? वाढणार का कमी होणार का आहे तेवढंच राहणार? कमी. ह्याच्या आतलं प्रेशर कमी आहे आणि इथं ह्याच्यावर असलेल्या याचं प्रेशर थोडस जास्त आहे. काय होईल? या आतमध्ये शिरणार जे फुग्याचं झालं तेच. ठीक आहे. इकडून पडायला लागलं, जोपर्यंत इकडून खाली पडत आहे तोपर्यंत हे प्रेशर जे आहे हे करता करता ही नळी मी उचलली वर आणि ही या लेवलला धरली तर फ्लो चालू राहील का नाही? फ्लो चालू राहणार. आता काही जणांना वाटतंय नाही, काही जणांना वाटतंय हो. ते करून बघितल्याशिवाय काय कळणार? मी काय दाखवणार? करून बघायचं. आणि या लेव्हल पर्यंत इथल्या लिक्विडची जी काय पाणी असेल, रॉकेल असेल, जे काय असेल ते इथपर्यंत नळी आली की फ्लो थांबतो. खाली केली परत चालू होतो. याच्या आत एअर नाही शिरू द्यायची. हा ग्लास मी याच लेवलला ठेवला, एक वर एक खाली नाहीच केलं. मग आता सारखं उलटा विचार करायला लागा. आणि असतं माहितीये का, तिथं घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला सांगत असतात, आपल्यालाच कळत नाही. त्या फुग्याने नाही का सांगितलं तुम्हाला की एका फुग्यात तुम्ही हवा भरली तर दुसरा लहान झाला, त्या फुग्यातली काढून घेतली तर पहिला परत मोठा झाला. खरं तर त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की अरे अरे माझ्या आतली हवा कमी झाली, प्रेशर कमी झालं म्हणून बाहेरची येऊ दिली मी. तो लहान झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अरे माझ्यावरचं प्रेशर वाढलंय म्हणून आतली थोडी निघून गेली हवा बाहेर. तसं इथंही ठरवायचं. त्याला काय म्हणतात रे असे वापरतात नळी की वरच्या लेवलवर आहे लिक्विड आणि थोडस खालच्या लेवलवर ह्या नळीचं टोक ठेवायचं आणि असा फ्लो वापरून काढायचं. त्याला काय म्हणायचं असतं? काहीतरी नाव आहे मला वाटतं. इव्हन घरात सुद्धा असं वापरतो माहिती आहे की ऑइल वगैरे अशा मोठ्या कंटेनरमध्ये थोडं जास्त हाईटवर ठेवलेलं असेल आणि त्यातलं थोडं चत्त काढून घ्यायचं असेल थोडी अशी त्याच्यात नळी घालायची, ओढायचं, तर पाहिजे तेवढं झालं की ती नळी काढून घ्यायची. प्रत्येक वेळेस एवढं मोठं ते वरचं सगळं काढायला नाही. कुणाला माहिती आहे हे टेक्निक जे आहे या टेक्निकला काय म्हणायचं? मग आता ते शोधायचं काम तुम्हीच करायचं. काहीतरी नाव आहे झाला. तुम्ही वडिलांना विचारलं तर एखाद्या वेळेला वडील फटाक करून सांगते की जास्त हाईटवर एक लिक्विड आहे, एक कंटेनर आहे लिक्विडचा
लो हाईटला दुसरा ठेवला आहे आणि असं रबर किंवा प्लास्टिक ट्यूबनी कुठलाही पंप बिंप न लावता वरचं लिक्विड खाली काढायचं. ह्या टेक्निकला काय नाव आहे ते शोधणं एक, आणि दुसरं कुठलं प्रेशर कमी आणि का कमी ते ठरवणं. ही दोन्ही कामं पुढच्या वेळेला एकाला करून येणार. मग आल्यावर पहिले ते सांगायचं तुम्ही, मग पुढच्या गमती चालू करू आपण. ओके. मग आता इथून पुढं नुसतंच दाब किंवा प्रेशर हे तिसरा चॅप्टर पेज नंबर 14 असं न करता ते वाचायचं. परीक्षेसाठी त्याचा उपयोग होणार. पण जेव्हा जेव्हा असं आपल्या आजूबाजूला काहीही दिसेल तेव्हा याचा प्रेशरशी संबंध काय आहे आणि हे प्रेशर जे आहे हे किती आहे हे मोजतात कसं, काय त्याचं माप काय आहे, कुठल्या मापाने सांगतात त्याचं प्रेशर, हे पण बघून ठेवायचं.